तुम्ही स्वतःलाच थांबवलंय. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा 40वा दिवस आहे आणि या दिवसामध्ये आपण आज हेच पाहणार आहोत. प्रत्येक जण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतं आणि आपल्याला कुणीच दुसरं थांबत नसतं. आपल्या विचारांनीच आपल्याला थांबवलेलं असतं. चला तर मग याबद्दल जर तुम्हाला पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आयुष्य बदलायला खूप मोठी गोष्ट लागत नाही, एकच पण खूप छोटा प्रामाणिक प्रयत्न लागत असतो. आज या क्षणी तुम्ही जे टाळताय, उद्या करूत म्हणताय, ज्याच्यासाठी थोडस भीताय, त्याला जर न टाळता न भीता दररोज थोडे थोडे सामोरे जाल तर तुम्हाला या आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त नक्कीच करसाल. भीती ही आपल्या अंतर्मनात असते. कधी कधी आपण वरून म्हणत असतो हे करू, परंतु विचार असा असतो की मी परिपूर्ण झाल्यानंतर सुरुवात करू. परिपूर्ण, परफेक्ट याची परिभाषा ही कधी नसतेच. आयुष्याचं एक गोल ठरवा. निरर्थक आयुष्य जगू नका. आजवर झालं ते झालं. केलेल्या चुकांपासून शिका. येणाऱ्या काळात पुन्हा त्या चुका करू नका. या क्षणी एक आयुष्याचं गोल ठरवा. विद्यार्थी असो या तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असो. आज सोशल मीडियाचं माध्यम आहे. अर्थार्जनाचं हे फार मोठं साधन आहे. काहीच येत नसेल, शून्य असाल तर या क्षणापासून शिका. एखादी गोष्ट आवड निवड स्वतःची ओळखा. दररोज स्वतःसाठी एखादा तास द्या. आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, कशात पुढे जायचं आहे याच्यासाठी वेळ द्या आणि सोशल मीडियाची जोड द्या, वापर घ्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा. जे नंतर म्हणताय तेच तुमचं पुढचं आयुष्य ठरवत असतं. म्हणून या क्षणापासून कोणतीच गोष्ट आपल्या आयुष्याला पुढे नेणारी असेल तर ती टाळू नका. मी उद्यापासून सुरुवात करेल, पुन्हा सुरुवात करेल असं म्हणू नका. दरवर्षी न्यू इयरला वहीमध्ये फक्त गोष्टी लिहून ठेवू नका. नाही लिहिल्या तरी चालतील. सुरुवात या क्षणापासून करा. हा व्हिडिओ संपताच एक वही आणि पेन घ्या आणि त्या स्वप्नांसाठी काय करायचं हे ठरवा. स्वप्न काय आहे हे तर तुम्ही वर्षानुवर्ष पाहतच असतात. त्यासाठी या वर्षी प्रत्येक एक पाऊल पुढे टाका. ती गोष्ट आत्मसात करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. आपण ज्या क्षणी एखाद्या विषयाचा पुन्हा करूया असं म्हणून विचार थांबवतो त्या क्षणी आपण थांबतो. प्रत्यक्षात आपण कधी थांबतच नाही. आपले विचार जसे असतात त्या दिशेने त्या गतीने आपण चालत असतो. नुसतं स्वप्न पाहून चालत नसतं. स्वप्नाला एक योग्य दिशा द्यावी लागत असते. क्षमता ही प्रत्येकामध्ये असते. एखाद्या गोष्टीचा प्रयत्न, सातत्य, रोज योग्य प्रकारे दिलेला वेळ ही ती गोष्ट आपल्याला आत्मसात करण्यासाठी असते. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट आयुष्यामध्ये आत्मसात करायची असेल तर त्या गोष्टीला वेळ हा द्यावाच लागेल. या क्षणापासून विचारांना थांबवू नका. विचारांना जर थांबवलं तर तुम्ही त्या क्षणी थांबाल. मी हे उद्यापासून जेव्हा करेल असं आपण म्हणतो तर नंतर लगेच मनात दुसरे विचार यायला लागतात, कारण त्या क्षणी तुम्ही त्याची सुरुवातच करणार नसणार. म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे की विचार थांबवू नका. विचार थांबलात तर तुम्ही त्या क्षणी थांबसाल. विचारांना वाहू द्या. कुठे? तुमच्या आयुष्यात जे प्राप्त करायचंय, तुम्हाला काय शिकल्यावर मोठं व्हायचंय आहे त्या दिशेने वाहू द्या. विचार करा. स्वतःसाठी विचार करा. स्वतःला वेळ द्या. दिवसभरामध्ये प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आयुष्य वाया जाते. स्वतःला खुश करा. स्वतःला खुश केव्हा करसाल? तुम्ही जेव्हा इंडिपेंडेंट बनसाल. इंडिपेंडेंट केव्हा बनसाल? जेव्हा तुम्ही स्वतःचे पैसे कमवसाल. स्वतःचे पैसे केव्हा कमवसाल? आयुष्यामध्ये एखादी कला, एखादी स्किल, एखाद्या गोष्टीचं ज्ञान चांगल्या प्रकारे प्राप्त केलं तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये पैसा कमवसाल. या क्षणापासून आयुष्याचं एक गोल ठरवा. त्यामध्ये आपले विचार चालू ठेवा आणि त्या दिशेने दररोज एक पाऊल पुढे टाका. ती गोष्ट आत्मसात करा. सबकॉन्शियस ऑफ माइंड नुसता विचार केल्याने ती गोष्ट तुम्हाला भेटत नाही, हे अर्धवट सत्य आहे. त्या गोष्टीच्या दिशेने कोणत्या गोष्टी लागतात त्या गोष्टीसाठी दररोज एक पाऊल पुढे टाका आणि आयुष्यामध्ये पुढे जा. संत तुकाराम महाराज म्हणतात, मनाचे खेळ मांडिले जीव झाला वेडा. याचा अर्थ हाच की मन जसं आपल्याला सांगते आपण तसंच बनत असतो. या क्षणापासून मनाचे विचार थांबवू नका. थांबवू नका म्हणजे आयुष्यात मी हे करणार नाही, मला जमणार नाही, किंवा मी हे उद्यापासून करेल किंवा पुन्हा करेल
असं म्हणू नका. एखादी चांगली गोष्ट या क्षणी जर तुमच्या मनात आली, त्या क्षणापासून त्या गोष्टीची सुरुवात करा. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 40वा दिवस होता. मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की 90 दिवस मी 90 प्रकारची उत्तम व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत. ज्या गोष्टींपासून माझं आयुष्य बदलत आहे त्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी एकही दिवस यामध्ये थांबले नाही आणि आज 40व्या दिवसापर्यंत पोहोचले. मी माझं स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या या प्रवासामध्ये कोण कोण त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत कमेंटमध्ये नक्कीच लिहा. माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर. धन्यवाद.